नमस्ते मित्रांनो, आज आपण भेटायला आलेलो आहोत विलासराव देशमुख युवा मंच लातूर शहराध्यक्ष विजयकुमार टाकेकर सरांना. यांचे सामाजिक कार्य जसे की कोरोना काळात केलेले कार्य असतील किंवा या विभागामध्ये जे काही स्ट्रीट लाईटचे असू द्या, खड्ड्याचे काम असू द्या, त्यामध्ये नेहमी पुढाकार घेऊन काम करणारे म्हणजे विजयकुमार टाकेकर सर. सर, मला दिलेल्या वेळेबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. आणि आम्ही थोडी माहिती तुमच्याकडून जाणून घेऊ, राजकीय प्रवास असू द्या किंवा तुमचे ध्येय जे आहे त्याबद्दल. सर, धन्यवाद. सर्वात प्रथम मी आपल्या चॅनलला शुभेच्छा देतो की माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याचा आपण इंटरव्ह्यू घेत आहे, हे माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे. कारण आपण पाहायला गेलं तर सगळीकडे ज्यांनी पद उपभोगलीत किंवा जे पदावर आहेत अशा लोकांचा इंटरव्ह्यू होत असतो, परंतु आमच्यासारख्या संघर्षातून जाणाऱ्या कार्यकर्त्याचा आपण इंटरव्ह्यू घेत आहे, ही सर्व युवकांसाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. त्याबद्दल आपल्या चॅनलसाठी मी खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या चॅनलची भरभराट होईल यात माझ्या मनात काही शंका नाही. सर, आपल्या सहकार्याने ते जरूर होईल. ओके. तर आज मी थोडी माहिती घेणार आहे तुमची. आपला परिचय जर म्हणलात की आपण हे चालू स्टार्ट जे केलं, पॉलिटिकल बॅकग्राऊंड म्हणा किंवा काही तुमचं आता जसं पूर्ण हे नाहीये की फॅमिली मधून जे चालायचं त्या पद्धतीचं, तर त्याबद्दल मला थोडं सांगितलं तरी होईल. सर, नाही, काय माहितीये का, आता आपण शिक्षण चालू होतं, आपण व्यवसायामध्ये पण आहे, परंतु राजकीय हे एक आपलं काय जण छंद म्हणून बघतात, पॅशन म्हणून बघतात, पण मी राजकारणाकडे ॲज अ करिअर म्हणून पाहतो. ओके. तर करिअर म्हणून पाहत असताना त्याबद्दल आपण किती सिरियस आहोत हे सुद्धा महत्वाचं असते. तर मी आज करिअर म्हणून ह्याकडे पाहतो की बरेच जण म्हणतात की हे एक टाइमपास म्हणून असं मी त्या गोष्टीकडे पाहत नाही. एक करिअर सिरियस तर माझे त्याबद्दल काही विजन आहेत. त्या दृष्टिकोनातून मी ह्या क्षेत्रात आलो आणि आत्ता सुरुवात नसली तरी एक 7-8 वर्षापासून मी सुरुवात केलेली आहे. पण आत्ता थोड्या काय म्हणतील पक्षातील एक महत्वाच्या पदावर आहे मी आणि सक्सेसफुल म्हणता नाही, पण हा आपला संघर्षाचा वेळ चालू आहे. त्या पक्षामध्ये असो, समाजकारणामधून आता आपल्याला बरंच काही शिकण्यासारखं अजून आहे, आतापर्यंत शिकत आलो. पण मग समाजासाठी काहीतरी करण्याची आपली एक दृष्टी किंवा आपलं एक ध्येय आहे. या उद्देशाने आम्ही राजकारणात आलेलो आहोत आणि त्यातून समाजाला काहीतरी मिळेल अशी मला एक अपेक्षा आहे. आता मला थोडं जाणून घ्यायचं होतं कोरोना काळाबद्दल, जो की काळ सर्वांसाठी खूप म्हणजे आपण तो पाहिलाच नव्हता. अशा काळामध्ये पण मी तुमचं खूप गोष्टी काही ऐकलेल्या, पेपरात पण आलेल्या होत्या. तर त्यावेळेस तुम्ही कसं डील केलं सर या सर्व गोष्टींसोबत? आपल्याकडे कोरोनाची जेव्हा पहिली लाट आली त्यावेळेस आम्ही इतके सक्रिय नव्हतो, परंतु सेकंड टाइम नंतर असं जाणवलं की आपल्या भागातील लोकांचे त्यांचं काम करून खातात किंवा पोट हातावर आहे अशा लोकांसाठी इतके विचित्र अवस्था झाली होती की आम्हाला ते राहवलं नाही. आपण तर त्या क्षेत्रामध्ये आहोत, तर आपलं काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी स्वतः माझ्या होईल तेवढ्या परीनं राशनच्या द्वारे आम्ही मदत सुरू केली आणि योगायोगाने असं झालं की बऱ्याच लोकांनी मला मदत केली. माझी एक संस्था आहे क्रांतिज्योती सेवाभावी संस्था, त्या संस्थेच्या अंतर्गत मी ते कार्य सुरू केलं आणि बऱ्याच लोकांनी मला त्याची मदत केली आणि जवळपास मी 150 कुटुंबाला मदत करू शकलो. त्याचा मला 150 कुटुंबाला. त्याबद्दल मला माझे माजी महापौर दीपकजी सुळसाहेब यांनी बरेच सहकार्य लाभलं. त्यांच्या माध्यमातून असो किंवा माझे नेते माजी मंत्री अमितजी देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी बऱ्याच ठिकाणी मदत करू शकलो आणि आपल्या प्रभागात तर केलो, प्रभागाच्या बाहेर सुद्धा मी हे करू शकलो. आता तुमचं हे तर चला, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाताय. तुमचं आता जर मी विचारलं ध्येय किंवा येणाऱ्या काळामध्ये तुमचं काय असेल अचिव्हमेंट, तुम्हाला जे विचारायची झाली तर राजकारणाच्या बाबतीत म्हणतो. राजकारणात आजच्या तारखेमध्ये सगळीकडे हे निवडणुकीचं वातावरण आहे. तर निवडणुकीच्या वातावरणामध्ये जर राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर आता निवडणूकच समोर आहे. बरोबर, येणार आहे. त्याच्यामुळे आता 1-1.5 महिन्यावरती होईल अशी एक अपेक्षा आहे निवडणूक. त्या दृष्टिकोनातून आमचे जे पक्ष बांधणी असो, समाजकार्याचं आमचं कार्य चांगल्या प्रमाणामध्ये चालू आहे. अच्छा. आणि आता एक हल्ली खूप पाहण्यात येणारी गोष्ट आहे पक्ष बदल. म्हणजे हा नेता या पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणं म्हणा किंवा काही गोष्टी चेंजेस होणं म्हणा, हे तुम्ही कुठल्या दृष्टीने त्याच्याकडे पाहता की योग्य अयोग्य, मी म्हणतो त्याच्यावर जात नाहीये, मग तुमचे विचार काय त्या बाबतीमध्ये? सर्वात महत्वाचं माझा राजकारणामधला एक दृष्टिकोन असा आहे की आपलं पद काय. अच्छा. त्याने आपण बोलतोय कुणावर. बरोबर बरोबर. समजा मी नगरसेवक आहे तर तुम्ही आमदारावर टीका करतो तर माझी लेवल नाही ती, मी समोरच्या बद्दल जेवढी आहे तेवढेच बोलणार. तर काय जर म्हणतात आता राजकारण घाण झालंय हे करू नये, परंतु मी त्या विचाराचा नाही. मला काय वाटतं की यू कम आणि चेंज द पॉलिटिक्स. ओके. जॉईन अँड चेंज द पॉलिटिक्स. चेंज अँड नाव ठेवू.
तर मी त्या भूमिकेतला आहे. अच्छा. तर मी स्वतःबद्दल असं मत आहे की आपण दुसऱ्या कोण बदलला कोण इकडे गेला तर बरोबर. ज्याने आपापल्या स्वार्थासाठी की ह्याच्यामध्ये जात असतील. परंतु माझी भूमिका अशी आहे की अ, पक्ष हे 20-30% विषय असते, पण आपण समाजासाठी 70% ते 80% बरोबर आहे. समाजकारण केलं बरोबर, पाहिजे. बरोबर. तर त्या दृष्टिकोनातून ज्याचा त्याचा तो प्रश्न आहे, वैयक्तिक अच्छा, प्रश्न आहे. हां. पण मी माझ्या ह्याच्या भूमिकेवर ठाम आहे की आपल्याला हे करायचंय. आपल्याला कुठं पक्ष सोडायचा नाही, काही करायचं नाही. अच्छा. आपल्याला काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं मान्य आम्ही देशमुख साहेबांच्या पाठीमागं ठामपणे राहायचं. आपला हा विचार पक्का आहे. दुसऱ्याबद्दल सांगण्या इतकं बरोबर. जो ज्याचा प्रश्न आहे. नाही सर, आता ते कसं आहे, तो तुमचा मोठेपणा झाला ऍक्च्युली. कारण तुम्ही जरी तुम्ही त्या पदावरती नसताल, काही नसाल, पण तुमचे कार्य त्या तोडीस आहे. त्याच्यामुळे कारण मला वाटतं दुसऱ्यावर टीका करणं किंवा दुसऱ्यावर नाव ठेवणं बरोबर, हा विषय वेगळा आणि आपण आपला रस्ता काय, आपली बरोबर, रेष आपण मोठी करायची, बरोबर, दुसऱ्याची रेषेत आडवं यायचं नाही. बरोबर. कारण त्यांना टीका करून दुसऱ्याला मोठेपणा द्यायचा. आपलं कामावर लक्ष दिलेलं कधी आपलं पण कामावर चालेल. दिलेलं फोकस. बरोबर. कारण लोकांना ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट राहिलेला नाही नाहीये. की कोण कुठं चाललंय, कोण काय टीका करते. बरोबर. लोकांना काम- कोण कामाचा माणूस बरोबर. आहे काम कोण करतं हा, माझं ते हे बरोबर. महत्वाचं आहे. हां. आम्ही त्याच भूमिकेतलेत. कारण मी जर आज कुणावर टीका केलो, ह्यानं असं केलं, ह्यानं तिकडे गेलं, लोक मध्ये हे पण तेच आहे कुठल्या हां, मनात. बरोबर. मी काय म्हणणार, तुमचं काम काय माझ्याकडे ते सांगा, मी तुमचं काम करतो. बरोबर. आपलं ग्राउंड टच हा माझा बेस महत्वाचा आहे. ग्राउंड लेवलवर राहून फक्त काम काम करणं हा करणं तुमचा मेन उद्देश आहे, असं उद्देश मला थोडक्यात तो आहे. जाणवतं. नगरसेवक म्हणजे काय, तर ह्या लोकांच्या अडीअडचणी करणे. लोकांना खूप मोठ्या तुमच्याकडून अपेक्षा नाहीत, बरोबर. तुम्ही काय हे करा, ह्याच चिल्लर आणि तेच आपण करत आलो. बरोबर. नगरसेवक म्हणजे असं काही वेगळं हे ना, आपण आज सध्या पण तेच काम करतो. बरोबर. प्रशासनातून मागणी करून त्यांच्या हाताला धरून. आता तुम्हाला सांगतो मी की 5 वर्ष झालं जवळपास व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही प्रभागामध्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतो ते माझी महापौर दीपकजी सूळ. अच्छा. की त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की गेली 20 वर्ष झालं ते नेतृत्व करतात. बरं. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत असताना त्यांच्या हातून मी एक काम करण्याची अच्छा, प्रेरणा घेतली आणि ती बरोबर. पद्धत मिळाली मला काम करण्याची. हां. तर ग्राउंडवर आणि रस्त्यावर उतरणे, कुठं काय बरोबर. झालंय काय नाही हे पाहणे. हो. तर कुठले नालीचे प्रश्न असो, नाल्या तुंबल्यात, लाईट बंद आहे किंवा कचऱ्याची गाडी येत नाही, कुठं क्रॉसिंगचा प्रश्न आहे, हे सातत्यानं मी ग्रुपच्या माध्यमातून आणि दर आठवड्यातून आम्ही शनिवार रविवार तर आमची चालूच असतात. अच्छा. तर इलेक्शन असून आमचा काहीच विषय नाही. आम्ही 5 वर्ष झाले सातत्याने काम करते, हे लोकांना माहिती आहे की बरोबर. आम्ही कोणाला सांगून जायची गरज नाही की आज निवडणूक आली आहे, आम्ही फॉर्म भरलाय किंवा असा काहीच प्रश्न नाही. या प्रोसेस मधून आम्ही 5 वर्ष झाले जातोय. त्यामुळे ह्याच्याबद्दल आम्हाला काय हे वाटत नाही. शेवटी पक्षाचा निर्णय, पक्षावर मला विश्वास आहे, बरोबर. नेतृत्वावर विश्वास आहे. नक्कीच. ते काही ना काहीतरी विचार करतील. तुमच्यासाठी विचार करतील. आता मला थोडं केलेले कार्य जे होते, जसं की तुम्ही विद्यार्थ्यांसाठी पण खूप काही गोष्टी केलेल्या आहेत, कोरोना काळामध्ये केलेल्या आहेत, किट वापरत असेल, ह्या सर्व गोष्टीबद्दल थोडं मला जाणून घ्यायचं. तर आपण जो आता प्रश्न विचारला कार्याबद्दल, तर सर्वात पहिल्यांदा सांगतो की बरेच जण आपल्या वयावरती प्रश्न निर्माण करतात की इतकं वय आहे, आता ह्यांना उमेदवारी असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने ह्या गोष्टी कमी होतात वयामध्ये. कमी वयाबद्दल. परंतु तुम्हाला एक सांगतो मी, वयाचा हा विषय हा वेगळा, परंतु सर्वात महत्वाचं असतं त्या मग त्याचं कार्य. बरोबर. तो कुठल्या स्पीडनं करतोय, कुठल्या पद्धतीनं करतोय, कसं करतोय तो, त्याचं वय किती आहे, किती वर्ष काम केले, हा विषय मॅटर. लोकांना काय आज काम कोण करतोय हा महत्वाचा आहे. बरोबर. माझा फोकस त्या गोष्टीवर असतो. तुम्हाला सांगतो, हे माझा कार्य अहवाल आहे जवळपास असे 50-50 माझ्याकडे 3-4 अहवाल आहेत. तुम्हाला प्रातिनिधिक स्वरूपात मी दाखवत आहे. तर वय हा मॅटर करत नाही. दुसरी गोष्ट उरली आपण कार्यामध्ये बघायला गेलं तर जसं करोना काळ संपला, करोनातला आपला सांगितलंच मी. बरोबर. तर संजय गांधी निराधार योजना असेल, अपंग लोकांसाठीचं जे पगारीचं काय आहे, त्याच्यामध्ये जे शासनाच्या जितक्या योजना आहेत त्यांचे कॅम्प घेऊन असो किंवा त्यांना शासनाची कशी पगार चालू होईल ह्याच्यासाठी आम्ही कार्यालयामध्ये जाऊन इकडे तिकडे जाऊन हे देण्याचा सातत्यानं प्रयत्न केला. कारण सामान्य लोकांसाठी हा सर्वात मोठा आधार असतो. बरोबर. तो आपला सामाजिक कार्यातली सर्वात मोठा वाटा आहे. आणि दुसरी गोष्ट, गेली 3-4 वर्ष झालं मी आरोग्य शिबिराचं सातत्याने ठेवण्याचा प्रयत्न म्हणजे करतो. आरोग्याच्या रिलेटेड दंत शिबिर असो, आरोग्याचे असो, हे दवाखान्याचे असो, इथल्या माध्यमातून लोकांच्या आरोग्याविषयी जे समाजकार्यातील सर्वात दुसरा भाग जो म्हणला जातो तो आरोग्याचा असतो, तो आम्ही करण्याचा एक प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि काय झालेलं आहे, हे आम्हाला समाजकार्य किंवा राजकारण ह्या गोष्टीमध्ये तर सवय आहेत, पण समाजकारणाची एक हॅबिट झालेली आहे. अच्छा. की आज दिवसभरात जर कोणा व्यक्तीचा फोन आला नाही की
ह्यांनी काम सांगितलं नाही तर रात्री असं वाटतं की आपलं आज काय चुकलंय का, काय झालंय का, म्हणजे अविभाज्य घटक झालेला आहे. हा. तर हे कंटिन्यू सवय लागली रस्त्यानं चालताना सुद्धा आपल्या डोक्यात सुद्धा विचार इथे नाली अशी कशी झाली, घोडा असा, हे हॅबिट झालेली आहे. त्यामुळे कोणतरी येऊन मला सांगावं की काम तर हे राहिलं नाही, आपण स्वतःहून त्या कामामध्ये स्वतःला आपण झोकून दिलेलं आहे. झोकून दिलेलं आहे. ओके. तर आपल्याला नगरसेवक होऊन की काय आपल्याला पंख फुटतील किंवा असं असा प्रकार आपल्याकडे राहणार नाही. बरोबर. आपण सर्वसामान्यातले रोज बसणारे उठणारे लोक संधी दिली तर आपण चांगलं त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न Right, करू. बरोबर. आता जर मी विचारायचं झालं, आता ह्या प्रभागात तुम्ही काम करत आलेले आहेत, सर्व कामं तुम्ही केलेली आहेत. त्याला लक्षात ठेवून हे तुमचं कुठलं विजन राहील प्रभागाच्या विषयी, असं मी थोडं मग विचारतो तुम्हाला. तर आपले तर काम आपण करतच आलो पाठीमागल्या बऱ्याच वर्षापासून करत आलो, पण नवीन विजन म्हणून जर आपण एखाद्या कुठल्या तरी पदावर जातो तर आपले त्याबद्दल जबाबदारी वाढते. बरोबर. जबाबदारी वाढल्यावर आपल्याला हातात बरेच अधिकार येतात. तेव्हा असं वाटतं की मला जे ग्रीन बेल्ट आहेत आपल्या जवळ आहेत तिथं एखादं वाचनालय तयार झालं पाहिजे. अच्छा, त्यामुळे सर्व. हा. वयस्कर लोकांना बातम्या वाचण्यासाठी न्यूजपेपर पासून ते युवकांना किंवा विद्यार्थी असतील वगैरे हा आहे, हा. ह्यांना वाचण्यासाठी एक प्लॅटफॉर्म निर्माण होईल त्या बरोबर, ठिकाणी बरोबर. आणि तो विनामूल्य राहावा. अच्छा. पैसे कोण देऊन कोण बनव निःशुल्क हा एकदम, हा. निशुल्क राहून त्यांचा एक मदत करण्याचा एक प्रयत्न आहे. त्यानंतर सीसीटीव्ही असतील आपल्या भागात लावणे, बरोबर. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही वेगवेगळ्या ठिकाणी. बरोबर. त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न असतो की संध्याकाळी परत तो अंधार, तो प्रत्येक खांबावर हा. आपली लाईट चालू कशी राहील हा माझा नेहमीच प्रयत्न राहिला. पण आपण जेव्हा पदार्थ जातो तर हे पूर्ण आपला भाग हा प्रकाशमय कसा राहील. बरोबर. आणि रोड नाल्या रस्ते हे तर बेसिक आहेच. नगरसेवक म्हणून सर्वात मोठी गोष्ट काय असते तर नगरसेवक म्हणजे नळाच्या पाण्याची व्यवस्था, बरोबर. ग म्हणजे गटरीची व्यवस्था, बरोबर. र म्हणजे रस्त्याची व्यवस्था. Right. असं नगराचा तो सेवक असतो. अच्छा, मेन उद्देश तो पाहिजे तो त्याचा. हा तर हे आपला नगरसेवकाचं लॉंग फॉर्मच माझ्या पद्धतीला मी तसं घालतो. बरोबर. त्यानंतरचे हे वाचनालय सीसीटीव्ही हे पुढचे नंतरचे ह्या सगळ्या गोष्टी बेसिक झाल्यानंतर बरोबर. तो करणं. अच्छा. तर त्यामुळे आपल्या प्रभागाचा नक्कीच विकास होईल अशी मला एक अपेक्षा आहे. म्हणजे पद नसताना पण तुम्ही ते कामं तर करतायत, पण हे जास्त पद्धतीनं तुम्हाला करता येईल जर ते पदावरती पदावर. तुम्ही गेला तर. हे म्हणजे त्याच्या मागलं मेन हा आता त्या गोष्टी ह्या नशिबाच्या तुम्हाला म्हणल्यासारख्या त्या बरोबर आहे, नशिबाच्या हो. आहेत. आणि आपल्या नशीब भेटलं आणि आपलं काम तर आहे निश्चितच. दोन्ही गोष्टीचं सगळं आलं, नेतृत्वानं संधी दिली बरोबर. तर आपण नक्कीच त्या संधीचं पक्षश्रेष्ठी सोनं करू. नक्की त्या गोष्टीचा विचार पण करतील त्या हिशोबानं. बरोबर आहे. तर आता मी लास्टचा प्रश्न विचारतोय, आमच्या लेट स्टॉक चॅनलच्या माध्यमातून तुम्ही काय मेसेज द्याल? तर सर्वात पहिल्यांदा आपला मला फोन आला बरोबर. की असं असं आपली मुलाखत किंवा काय तुमचे Broadcast ब्रॉडकास्ट right, हा हा. ते घ्यायचं आहे. हा. तर मला पहिल्यांदा असं वाटलं की आपलं अजून कुठलं पदावर नाही काय नाही तरी सुद्धा एक सर्वसामान्य कार्यकर्त्याची हे चॅनल इंटरव्ह्यू घेते. बरोबर. तर ही सर्वात मोठी कौतुकास्पद आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपण चान्स देत आहे लोकांपुढे अच्छा. प्लॅटफॉर्म निर्माण करण्याचा की एक माझं काम लोकांसमोर घेऊन जात घेऊन आहे. जात आहे. बरोबर. तर माझं सुद्धा सोशल मीडियावर बरंच काम आहे. फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल त्या माध्यमातून आपण जे काम केलेलं आहे बरोबर. ते काम आपण लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल बरोबर. त्याचा माझा सातत्यानं प्रयत्न असतो. कारण त्याशिवाय आजच्या युगामध्ये काही नाही. नाही. तर हा युट्यूब असेल तुमचं ते सुद्धा त्याच ह्याच्यापैकी एक अविभाज्य भाग आहे. तर ह्या सर्व गोष्टी करत असताना मला मनस्वी आनंद झाला की आपण माझा इंटरव्ह्यू घेतला. अरे वा. तर आपल्या टीममध्ये विनोद असतील, तुम्ही माधव सर असतील, तर आपल्या लेट स्टॉक चॅनलला मी सर्वांना एक सांगू इच्छितो जे मला आता पाहताय माझे मित्रमंडळी की हे सुद्धा आपल्यासारखेच एक संघर्षातून जाणारे किंवा आपला जॉब पाहत पाहत हे सगळ्या ह्या गोष्टी करतायत तर ह्यांना कुठेतरी पाठिंबा देणं हे सगळ्यांची गरज आहे. तर आपण लेट स्टॉक ह्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि सर्वांनी जसं ह्यांना प्रेम दिलं तसं मलाही प्रेम द्यावं, आमच्या सर्व मित्रपणाला प्रेम द्यावं अशी मी विनंती करतो. धन्यवाद आपले.